एका भोंदूबाबानं अघोरी पूजा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी कोडोली पोलिसांनी भोंदूबाबासह तिघांना बेड्या ठोकलेल्या आहेत। नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात या रिपोर्टमधून। हाच तो भोंदूबाबा राजू भिकाजी तावडे। अघोरी पूजा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम। पीडित मुलीला नोकरी देण्याचं आणि तिच्या आईला शेळी मेंढी पालनासाठी कर्ज देण्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना हातकणंगलेतील भादोली गावात घडली। ही अल्पवयीन मुलगी आणि तिची आई भादोले गावात राहते। पंधाळा तालुक्यातील 7वे गावात राहणाऱ्या सुप्रिया पवार नावाच्या एजंट महिलेनं त्यांना गाठलं। शेळी मेंढी पालन संस्थेतून कर्ज मिळवून देण्याचं आश्वासन एजंट सुप्रिया पवारनं आईला दिलं, तर पीडित मुलीला स्वतःकडे 15,000 रुपये महिना पगारावर नोकरी देण्याचं आमिष दाखवलं। याच महिलेनं पीडित मुलीची ओळख करवीर तालुक्यातील सांगरोळ गावचा भोंदूबाबा राजू भिकाजी तावडे याच्याशी करून दिली। राजू तावडेनं 7व्या इथं सुप्रिया पवारच्या घरात खड्डा खोदून पीडित मुलीवर अघोरी पूजा आणि मंत्रोपचार केले। इतकंच नाही तर वाहन चालक मनोज अशोक सावंत याच्या मदतीनं त्यानं पीडित मुलीला वेळोवेळी रत्नागिरीला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। गेल्या 4 महिन्यांपासून हा सगळा धक्कादायक प्रकार सुरू होता। अखेर या त्रासाला कंटाळून पीडित मुलीनं घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला। तिच्या आईनं तत्काळ कोल्हापूरच्या नॅशनल ह्युमन राईट्स संघटनेशी संपर्क साधला। त्यानंतर भोंदूबाबा राजू तावडे, त्याची एजंट साथीदार सुप्रिया पवार आणि वाहन चालक मनोज सावंत यांना कोडोली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। सुप्रिया पवार हिनं शेळी मेंढी संस्थेच्या नावाखाली आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, या टोळीनं आणखी काही मुलींना शिकार बनवलंय का, याचाही तपास पोलीस करतायत। अल्पवयीन मुलीला खड्डा खणून तिच्यावर मंत्रोपचार किंवा तिची पूजा केली गेली, तिच्यावर अत्याचार केले गेले, असे प्रकार खूप प्रमाणात घडत आहेत। तर हे प्रकार घडू नयेत म्हणून आपण एक जागृत नागरिक म्हणून असे जे भोंदूबुवा बाबा आहेत, त्या भोंदूबुवा बाबांना जे आपल्या गावातील सरपंच असतील, पोलीस पाटील असतील किंवा जवळचंच पोलीस स्टेशन असतील, तर तिथं जाऊन यांच्याबद्दल तुम्ही माहिती कळवू शकता। असे भोंदूबुवा बाबा जर आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांना निश्चितच पकडून दिलं पाहिजे आणि त्यांना शासन करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असेल। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसात कोल्हापुरात विशेषतः भुदरगड तालुक्यात अघोरी पूजा, भानामती आणि जादूटोण्याचे प्रकार वाढले। तरुणींना वश करण्यासाठी प्रेमवीरांनी भोंदूबाबाची मदत घेतली। बाभळीच्या झाडावर दाभडानं मुलींचे फोटो लावून लिंबू मिरची लावण्यात आली। रस्त्यावर चालणाऱ्या मुलींना एकट्यानं गाठून गळ्यात गंडा दोरा बांधायला लावणं, मुलीनं दोरा बांधण्यास नकार दिल्यास जीवाचं बरं वाईट होईल अशी भीती दाखवणं, असे प्रकार घडले। एका भोंदूबाबानं तर लग्न ठरलेल्या भावी वधूवरांना गैरसमजाची निनावी पत्र पाठवून लग्न मोडल्याचीही चर्चा आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली भीती घालण्याचे प्रकार वाढल्यानं कोल्हापुरात एकच खळबळ माजली आहे। या भोंदूबाबांपासून आणि एजंटांपासून सावध राहण्याची गरज आहे। पोलिसांनी या अघोरी भोंदूबाबांवर कायमचा जालीम इलाज करण्याची मागणी आता जोर धरते। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।